गटारीच्या दुर्गंधीमुळे रहिवासी आणि व्यावसायिकांच्या आरोग्याला मोठा धोका. सुरेश इंगळे, प्रतिनिधी BBS न्यूज, सिन्नर. सिन्नर येथील अजिंक्यतारा हॉटेल ते वाजे लॉन्सपर्यंतच्या भागामध्ये गटारीचं पाणी वाहताना दिसतं आहे. थेट रस्त्यावरून हे पाणी वाहत असल्याने येथील रस्त्यालगतचे व्यावसायिक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा त्रास असल्यामुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिक यांच्याकडून संताप व्यक्त होताना दिसतो आहे. दुर्गंधीयुक्त पाणी सतत वाहत असल्याने परिसरात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटाराची नियमित स्वच्छता होत नसल्याचं यातून दिसून येत आहे. नगर परिषदेने तात्काळ उपाययोजना करून तुंबलेल्या गटारी साफ कराव्यात आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. दुकान कुठं लावलंय तुमचं? हे काही इथं दुकान आहे. नियमित रस आहे आम्हाला जास्त, बाकी कोणाला नाही, पण माझ्यापाशी जास्त इथं एवढ्या जागे जास्त घाण आहे. त्या या वासामुळे तुमच्याकडं हे गिराईक पण येत नसते. गिराईक पण नाही येतं इथं. डायरेक्ट काही नाही, एवढा वास येतोय ना. गिराईक म्हणतं इथं किती वास येतोय, डायरेक्ट गिराईक पण येते. कुणी येत बी नाही इथं, कुणी नगरपालिकेवाले नाही, कुणीच नाही येईल आतापर्यंत, कुणीच नाही आलं. बरोबर. कमीत कमी 10 वर्षापासून तेच चालू आहे इथं. एवढी घाण आहे तर काही विचारायचं नाही. ती घाण पण कशी. हे बघा किती घाण झालेली आहे. नगरपालिकेवाल्यांकडे कंप्लेंट करून करून हे भाजीचे धंदा करणारे लोक हे किती दिवसापासून हा त्रास आहे तुम्हाला? बऱ्याच वर्षापासून त्रास आहे हा सर. कारण ह्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधीचं पाणी आहे आणि याचा त्रास सगळ्यांना होतोय. रोगराई पण करत राहतात, तर ही सुधारणा झाली पाहिजे. लवकरच होईल. आम्हाला पण खूप त्रास आहे. आमचं महिन्यापासून दुकानं वगैरे बंद आहेत. हो, आम्हाला यांनी सरळ नगरपालिकेने आम्हाला 10,000 रुपये महिना द्यायचा. आम्ही हे काम करणार नाही तर ही सोय करायची. बरोबर आहे, तुमची आयडिया बरोबर आहे. नाही बघा किती गटार आहे आमच्या याच्या पुढं. इतकं डास मच्छर चावत्या सगळं हे इतकं त्रास आहे. 10 वर्षापासून आम्ही भाजीपाला करतो. इतकं त्रास आहे आम्हाला. आणि नगरपालिकेवाले पावत्या घेऊन जाते, ते काही विषयच घेते नाही याचं. मग आमचं काही केलं पाहिजे ना. हे बघा बरोबर आहे. नगरपालिकेवाल्यांनी लक्ष द्यायला हवं आहे. इथं खूप घाण पाणी इथं रस्त्यावरती आलेलं आहे आणि इथे रोगराई पसरण्याची खूप मोठी संभावना आहे. जाणाऱ्या येणाऱ्यांना पण खूप त्रास आहे या गटरमुळे. दाखव कोणतं डापू हे इकडे एक डापा फुटलेला आहे. पुढे पण एक डापा फुटलेला आहे. इथून घाण पाणी बाहेर येत आहे. हे गटारीचं पाणी आहे.